तोंड लागले आणि म्हणतो नाहीये. बघितलंच ना. आजी मी ठीक आहे, तू काळजी नको करूस. आजी म्हणतोस आणि काळजी करू नको तुझी. थँक्यू आजी. आजी तू जेवढा मला जीव लावतेस ना, त्यावरून मला माझ्या आईची आठवण येते ना. मग आज जर तुझी आई असती तर तिनं तुला असं उपाशी राहू दिलं असतं का? मला माहितीये कालपासून तू काही खाल्लेलं नाहीयेस, म्हणून तुझ्यासाठी घेऊन आले खायला. खायला पाहिजेस तू आता. अगं नाही, खरंच म्हणजे इच्छा नाहीये माझी. मला माहिती झालेल्या प्रकारामुळे अस्वस्थ झालायस तू, कळतंय मला. आणि आमचा हिरो उपाशी राहून कसं चालेल? अशक्तपणा येईल ना त्याला. आणि पिक्चर मध्ये हिरोला काय काय करावं लागतं. त्या गुंडांची मारामारी करावी लागते, त्या हिरोईनला इम्प्रेस करावं लागतं. मग त्यासाठी ताकद नको का? चल घे खाऊन. आकर आकर आता घे. हा तू, नाही तर तुझ्या आईकडे तक्रार करीन मी. देवकी हा बघ, तुझा लेक ना नीट खात नाहीये. आता जर यांनी खाल्लं नाही ना, असे 4 रट्टे येईल ना याला. नाही नाही, नीट खायचं. अरे अशी ताकद कशी येणार? घे आकर 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 खा खा. बरं मी आईजवळ दिवा लावून घेऊ का? घे. बघ देवकी, तुझ्या लेकाला सांभाळेन हो नीट. उपाशी नाही राहू देणार. खूप गुणी आहे ग तुझं लेकरू. देवकी काळजी करू नकोस, मी आहे. चल आता हे सगळं संपून टाकायचं. नाही नाही, सगळं संपवल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. काय ना पतीर झालं, आता चालायचं बंद झालंय ना. खूप 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 विचार येतात. हा आधीच ती कौशिकी होती, त्यात आता माझ्या बाबाने त्याच्या गर्लफ्रेंडचा मुलगा आणलाय वाटेकरी म्हणून. ती प्रॉपर्टी कशी मिळवायची, घर कसं मिळवायचं, शेअर्स कसे मिळवायचं, हे सगळे विचार चालू आहे डोक्यात. म्हणून म्हटलं जरा शांत राहते मला. युवी बेबी, मी तुझं टेन्शन कळतंय मला. ओके, पण ते वडील आहेत तुझे. हो ना. मग हे त्यांना जाऊन सांग की ते माझे वडील आहेत. वडील म्हणून त्यांचं काय कर्तव्य आहे, माझ्या हिश्श्याचं जे काय ते मला द्या. त्यांना सांगता द्यायला. हे वाटेकरी आणलाय. हा नाही झेपत तर कशाला करायची त्या माणसाने एवढी लफडी? व्हॉट आर यू सेइंग? काय लँग्वेज आहे ही? कसा बोलतोयस तू? हे हा असायस तू? म्हणजे म्हणजे नाही काय करतोयस तू? सॉरी, मी तुझ्यावर राग काढला. मी काय बरळतोय हे सगळं. सॉरी, मी असं नाही. मी असं खरंच नाही. मी हे सगळं आपल्यासाठी करतोय. जर आपल्याला पैसा मिळाला, ही प्रॉपर्टी मिळाली, तर आपलं फ्युचर सिक्युअर होईल ना निशी. आपल्या फ्युचरसाठी पैसा नको आपल्याला? हा पैसा हवाय ना. पण तो केदार, तो आलाय ना तेव्हापासून तू झोपेत पण येतोय. माझ्या डोक्यातूनच जात नाहीये. तुम्ही मी काय करू? मला सगळं नीट हवंय. मी काय मागतोय? मी फक्त माझ्या हक्काचं मागतोय. मला हे सगळं नकोय. मला हे सगळं काव्या केदार बाळा, येऊ आज. चल ग चल चल. कसा आहेस? झालं का डोकं शांत? मला माहितीये तू चिडलायस माझ्यावर. वाईटही वाटलं असणार आहे तुला. मी वागलेच तशी. काय काय बोलले रागाच्या भरात माझं मला माहित नाही, पण तू समजूतदार आहेस. मला खात्री आहे मनाला लावून घेतलं नसशील आणि मला माफ करशील. अगं आई, केलं त्यांनी माफ तुला. हो ना. तुला खरं सांगू का, मी खूप विचार केला. अगदी शांतपणे बसून विचार केला. माझ्या लक्षात आलं, माझ्या काव्यासाठी तुझ्यासारखा मुलगा मला शोधून सापडणार नाहीये रे.
अरे किती गुणी आहेस तू, किती समजूतदार आहेस, केवढे चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. आणि श्रीमंती, जन्मताच श्रीमंत आहेस रे, त्याचा काही प्रश्नच नाही. तुझ्या हक्काचे पैसे मिळणारच आहेत तुला. आणि आई, माझं त्याच्यावर प्रेम सुद्धा आहे. माझी काव्य आहे ना, अगदी आयुष्यभर साथ देईल तुला, मी खात्रीने सांगते तुला. आयुष्यभर नाही आई, 7 जन्म. केदार बाळा रे, बाळा, बाळा म्हणजे आता जावई मुलासारखाच असतो ना, माझ्या मुलासारखाच आहेस तू. मला माहितीये, वडील असताना सुद्धा तुला इतकी वर्ष असं राहावं लागलंय. पण आता तुझा वनवास संपला. तुझ्या हक्काची माणसं मिळाली आहेत तुला. आणि शेवटी ते पण वडील आहेत रे तुझे, त्यांना पण ओढ असणारच ना तुझी. असं काही नाही. असं रागराग करू नकोस रे. हे बघ, वडील आहेत ते तुझे, झालं की ना विसरून जायचं, पुढे जायचं आपण. आणि काय चुका फक्त लहान मुलांकडून होतात, मोठ्या माणसांकडून नाही होत. आता आई नाही का चुकली काल? हा म्हणजे मी पण आता केवढं बोलले ना तुला काल. नको बोलायला पाहिजे होतं, मला माहितीये, पण झाली चूक. सोडून द्यायचं, माफ करायचं, पुढे जायचं. केलंस ना माफ तू? आई, केलं ग त्यांनी तुला माफ. आणि आम्ही कायम तुझ्या बरोबर होत रे. आणि माझी काव्या आयुष्यभर काळजी घेईल तुझी. हो, मी तुझ्यासाठी जेवण पण आणलंय. मी स्वतःच्या हाताने बनवलंय रे. खूप प्रेमाने केलं रे तिने.